ॐ यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासन् तद्राजसमुदाहृतम्। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ, जे कर्म फलाच्या आकांक्षा ठेवून केलं जातं, जे अहंकारामुळे करावंसं वाटतं आणि जे करताना अतिशय कष्ट होतात, त्या कर्माला राजस असं म्हटलं जातं. आधीच्या श्लोकात भगवंतांनी सात्विक कर्माची लक्षणं सांगितलेली आहेत. आता या श्लोकात राजस कर्माची लक्षणं सांगत आहे. राजस कर्म करणाऱ्या कर्त्याची मानसिकता कशी असते, विचार कसे असतात, हेही या श्लोकावरून समजतं. राजस कर्म हे भोगाच्या लालसेने, मला काहीतरी मिळावं या अपेक्षेने केलं जातं. मी काही कर्म केलं तर मला सुखोपभोग, आराम, मानसन्मान, मोठेपणा मिळेल अशा अपेक्षेने राजस कर्म केलं जातं. यात फलाशा असते, आसक्ती असते. हे कर्म करण्यामागे अहंकार असतो. कोणतंही चांगलं कर्म जाणीवपूर्वक लोकांसमोर करणं की ते बघून लोक आपली प्रशंसा करतील, स्तुती करतील या अपेक्षेने कर्म करणं. अशा हेतूनी कार्य करणारे लोक आपल्या समाजात आजूबाजूला दिसतात की नाही. काही दान दिलं तर तिथे आपल्या नावाची पाटी लावतात. दान देताना फोटो काढून ते समाज माध्यमावर प्रसारित करणं यामागे अहंकारच असतो. तसंच एखादं काम माझ्या इतकं चांगलं, व्यवस्थित दुसरं कोणी करूच शकणार नाही. माझ्यात काम करण्याचं जे कौशल्य, ज्ञान, चातुर्य आहे ना, ते क्वचितच कोणामध्ये असेल. मी काम करतो ते अगदी इमाने इतबारे, प्रामाणिकपणाने करतो, या अहंकाराच्या भावनेतून काम केलं जातं. ते राजस कर्म म्हटलं जातं. बरं, भविष्यात मिळणाऱ्या फळाच्या इच्छेने कर्म करणं किंवा वर्तमानात मोठेपणा मिरवण्यासाठी कर्म करणं, ज्या कर्मात कर्तव्य भावनेपेक्षा अहंकार प्रबळ असतो, असं कर्म राजस म्हटलं जातं. राजस करता कसा असतो याचं वर्णन भगवंत करतात. रागी कर्म फल प्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वित करता राजस परिकीर्तितः. राजस कर्त्यामध्ये आसक्ती असते, कर्मफलाची इच्छा असते. अपेक्षित फळ मिळाल्यावर तो आनंदी होतो आणि नाही मिळालं ना की दुःखी होतो. तो अहंकारी असतो. त्यामुळे अहंकाराची पुष्टी करण्यासाठी, जास्तीत जास्त सुखोपभोग मिळवण्यासाठी तो सतत अत्यंत परिश्रम करतो. राजस व्यक्तीला मोठी मोठी अवघड, आपलं कौशल्य दिसून येईल अशी कामं करायला आवडतं. राजस मनुष्य आपल्या गरजा, आवश्यकता अधिकाधिक वाढवतो, कर्माचा विस्तार करतो. त्यामुळे त्याला प्रत्येक कामामध्ये अधिकाधिक वस्तूंची गरज लागते, जास्त कष्ट करावे लागतात. राजस करता सतत विषयाचे चिंतन करत असतो. त्यातूनच त्याचा अहंकार वाढतो. समर्थ रामदास म्हणतात, सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहम भाव अज्ञान जन्मासी आला. युद्धाच्या वेळी अर्जुन युद्ध न करण्याची कारणं सांगू लागतो. जसं की युद्धामुळे संहार होतो, वर्णसंकर होतो, स्वकीयांशी युद्ध करून मिळवलेलं राज्य कसं उपभोगणार. या त्याच्या बोलण्याला भगवान श्रीकृष्ण प्रज्ञावाद, पांडित्य प्रदर्शन असं म्हणतात. प्रज्ञावाद
या शब्दाचा अर्थ माऊलींनी खूपच मार्मिक शब्दात स्पष्ट करून सांगितला आहे. हो का सांप्रत ऐसे जाहले, जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले, आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाई. तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी धातून धरिसी चित्ती, तरी सांगे काई हे होती चिरंतन. अहंकार, फलेच्छा हे राजस कर्माचं अधिष्ठान आहे. यातूनच अनेक दुःख निर्माण होतात. अहंकार हा सद्भावांचा शत्रू असतो. असा अहंकारी माणूस मान सन्मानासाठी खोटी नम्रता धारण करतो, पण मान सन्मान मिळाला नाही ना तर संतापतो. समर्थ रामदास मनाच्या श्लोकात अशा व्यक्तींची लक्षणं सांगताना म्हणतात की अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते, सुखी राहता सर्वही सुख आहे, अहंता तुझी तूची शोधून पाहे. अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनीती बळे श्लाघ्यता सर्व लोकी, परी अंतरी सर्वही साक्ष येते, प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते. आपल्यातील अहंता, अनीती आपल्यालाच शोधली पाहिजे नाही का, आणि त्यावर मात कशी करायची याचाही विचार केला पाहिजे. त्यानुसार आचरण केलं पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी सज्जनांची संगत धरावी, देहबुद्धी सोडून द्यावी, सर्वाभूती एकच चैतन्य आहे हे जाणून मी माझेचा परी समाज, राष्ट्र, विश्व असा विस्तारण्याचा प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. यासाठी प्रचंड सातत्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे, तरच आपल्यात बदल होऊ शकेल बरं, जो आपल्या प्रगतीसाठी, आपल्या उन्नतीसाठी आवश्यक आहे. ओम श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.